ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, हा कोणता महिना आहे? फाल्गुन, म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. आणि या महिन्यामधून इथून पुढं काय सुरू होते? चैत्र महिना, नवीन वर्ष. आणि ह्या महिन्यामध्ये किती सण येतात? 4 सण येतात. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव माणसाला एकत्र येण्याकरता, मन रमण्याकरता, काही जुने दोष असतील, काही वादिवाद असेल, तो विसरून जाण्याकरता हे उत्सव साजरे केले जातात. आणि मग या दिवशी आनंद उत्सव करायचा, एकमेकाचे हेवेदावे मिटवायचे आणि असे उत्सव साजरे केले जातात. आणि मग हा पहिला सण कोणता होतो? होलिका. या होलिकेच्या दिवशी होलिका नावाची हिरण्यकशिपूची बहीण होती आणि ती प्रल्हादाला घेऊन बसली आणि ती नाश पावली. दुसरं, या दिवशी शंकरानं काय केलं? त्याचा तिसरा नेत्र उघडून आणि कामदहन केला. दुसरं, ही जी पुतना राक्षस कृष्णाला मारली आणि ती लोकांनी एकत्र करून ती जाळली. असे 3 महत्त्व आहे. आणि मग सकाळी भक्त प्रल्हाद जिवंत निघाला आणि मग ती जी राख होती लोकांनी ती धूल उधाडली आणि आनंद उत्सव केला. म्हणजे तर गरीब श्रीमंत हेवे दावे काही असले विसरून जातात आणि कोणी कोणाच्या अंगावर टाकतं राग राग आनंद. आणि मग काय? रंगपंचमी. मग रंगपंचमी दिवशी काय करतात? एकमेकाचे जरी भांडणं व्हायला असले, या दिवशी जरी त्याने रंग टाकला तर त्याला राग येत नाही. रंग अंगावर टाकला, कपडे माखले, तोंडाला लावलं तरी त्याला राग येत नाही. इतर टायमाला माणसानं थोडं कोणी जर कोणाला काही केलं त्याला राग येतो. पण या दिवशी हेवे दावे विसरणं, मन प्रसन्न करणं, आनंद साजरा करणं. रंग भरोनी मारी पिचकारी, राधिका भिजविली सारी. बघा, कृष्ण भगवंतानी गवळणी आणि हा रंग कोणचा? प्रेमाचा रंग. रंगपंचमी काय माणसाला शिकवते? प्रेम. रंग, पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा रंग कसा आहे? त्याच्यात जे टाकाल ते, तो जर एकरूप झाला नाही त्याला, म्हणून एक कुठंतरी मिसळा, समाजामध्ये मिसळा, जशाच तसं वागा, हा शिकवणारा उत्सव हा रंगपंचमी. आणि मग एकमेकाचे प्रेमानं या, प्रेमानं राहा आणि जसं असेल तसं वागा. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकाचे आनंद साजरा केला जातो. एकमेकात मिसळण्याचा सण म्हणजे रंगपंचमी. आणि मग ही रंगपंचमी साजरी करून नंतर काय येतो? गुढीपाडवा. नवीन साल सुरू होतं. आनंद उत्सव. या दिवशी प्रभू रामचंद्र कुठं आले? अयोध्येला आले आणि इथून नवीन साल सुरू होतं. हा एक सगळ्यात उत्सव एक शुभ मानला जातो. असे हे 4 सण येतात. आणि या भारतीय आज काय झालेले? पाश्चात्य संस्कृती ही विकृती आपल्या भारत देशाला कलंक आहे. म्हणून त्यांना आपली संस्कृती जगा आणि जगू द्या, ही प्रेमानं शिकवायची आपली संस्कृती. आज इकडं तिकडं मारामाऱ्या, चीन, युक्रेन आणि रशिया, सगळ्या लढाया, नुसत्या मारामाऱ्या, धन भरपूर आहे, सगळं आहे, पण सुखानं जगता येणार. म्हणून जगा आणि जगू द्या ही शिकवणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती. आणि हे उत्सव आहे हे जगाला आदर्श शिकवतात. जर हे विचार पटले असेल, सदस्य व्हा, क्लिक करा. जय वैरनाथ महाराज की जय.